नमस्कार. आजच्या भागामध्ये काय झालं ते आपण पाहूया. सुरुवातीलाच आपण पाहतो की आबा विक्रांतला झापत असतात. विक्रांत, मी तुला कंपनीतील माणसांवर लक्ष ठेवायला लावलं होतं, त्यांच्यावर आंधळा विश्वास नव्हता ठेवायला लावला. कामावर लक्ष ठेवणं हे तुझंच काम आहे ना. तुझ्या मागे कामगारांचं काय चाललंय ह्याच्यावर लक्ष ठेवायला नको. लवकरात लवकर माणसांची पारख करायला शिका, त्यामुळे असले फसवणुकीचे धंदे होणार नाहीत. आणि बारकाव्याने जर काम केलं ना तर असले छोटे मोठे गोल पटकन लक्षात येतात. यावर विक्रांत बोलतो, बरोबर आहे आबा, म्हणूनच माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली हे मान्य आहे मला, त्याबद्दल माफ करा मला. आबा बोलतात, हे माफी मागायचं असा सोडून द्या आणि नीट लक्ष देऊन काम करा. मला सांग, तुला हे कामाचं प्रेशर झेपत नाही का म्हणून हे टंगळमंगळ करतोयस? बोल ना, खरं खरं सांग. यावर विक्रांत आबाकडे नुसता बघत उभा राहतो. आबा बोलतात, अरे बोल ना, मी काय विचारतोय? विक्रांत बोलतो, नाही आबा, तसं काय नाहीये. अहो इनफॅक्ट मी मनापासून काम करतोय. तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाहीये का तुम्ही माझ्यावर शंका घेताय? मध्येच इंद्रा बोलतो, शंका नाही घेत आहेत ते, त्यांना प्रश्न पडलाय की त्यांची निवड चुकली का काय, आणि त्यांना वाईटही वाटत असेल की त्यांनी तुझ्या एवढा विश्वास दाखवला आणि त्याला तू खरं नाही उतरलास. बरं, प्रश्न तर पैशाचाच नाही आहे विक्रांत. त्या माणसाने माझा आणि राणीचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय, मुद्दा हाय. विक्रांत बोलतो, माझ्याकडून दुर्लक्ष झालं हे मान्य केलं मी इंद्रा, पण तुम्हा दोघांच्या जीवावरती बेतलं याबद्दल मला प्लीज दोष देऊ नका. एवढा जर का दोष माझ्यावर लागणार असेल तर आजवर मी जे थोडं काही चांगलं काम केलंय ते व्यर्थच आहे. इंद्रा बोलतो, हे बघ विक्रांत, मी तुला सांगतोय. आबामध्येच बोलतात, इंद्रा जाऊ दे, उगाच विषय नको वाढवायला. हे बघ विक्रांत, चुका माणसांकडनंच होत असतात आणि जर पुन्हा त्याच चुका जर होत असतील ना तर त्याला गुन्हा असं म्हणतात. परत असं होऊ देऊ नकोस. विक्रांत बोलतो, हो आबा. विक्रांत मनातच बोलतो, आबा तुमच्या मनात मी कायम युसलेसच राहणार आहे ना, मग मी काय हे तुम्हाला एकदा दाखवतोच. इंद्रा बोलतो, आबा निघायचं का? मला हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे, राणीचा MRI करायचा आहे. तेव्हाच कळेल की लंग्समध्ये किती इन्फेक्शन झालं आहे, आणि ते इन्फेक्शन जर प्रमाणाच्या बाहेर असेल तर त्याला शिफ्ट करावं लागेल दुसऱ्या हॉस्पिटलला. मध्येच विक्रांत बोलतो, आबा एवढं सगळं झाल्यानंतर मला अनइझी वाटतंय, मी घरी जाऊन झोपू प्लीज. आबा त्याला बोलतात, ठीक आहे जा. विक्रांत ऑफिसमधल्या माणसाला बोलतो, तुम्ही उद्यापासून कामाकडे लक्ष द्या आणि उद्याच्या कामाचा मला लाईनअप द्या. परचेस ऑर्डर, डिलिव्हरी ऑर्डर याचे सगळे रिपोर्ट्स मला हवेत, कळलं? आबा बोलतात, चला निघूया आपण. लगेच दोघे कंपनीतून निघून जातात. इकडे घरी अजित घरच्यांना सांगत असतो. आबांचा फोन होता, ते बोलत होते की राणीचा MRI काढणार आहेत, तर दादा आणि आबा हॉस्पिटलला निघालेत. एवढ्यात रत्नाई बोलते, हो हो, त्यांना तर जायलाच पाहिजे. मी काय म्हणते, आपण सगळ्यांनीच जाऊया. मालती बोलते, का का ताट वाढून ठेवले का तिकडे? सगळ्यांनी जायची काय गरज आहे? रिपोर्ट आल्यावर कळलंच ना. अजित बोलतो, अहो काकी, आपण एवढे कॅज्युअली नाही घेऊ शकत. अहो याच रिपोर्टवरून कळणार आहे ना आपल्याला की राणी वहिनी बरी होईल का नाही. आणि इन्फेक्शन जर वाढलं ना तर सरळ डॉक्टरनी सांगितलं की पुण्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल वहिनीला. रत्नाई बोलते, अरे अजित, असं असेल तर मग आपल्याला हॉस्पिटलमध्ये गेलंच पाहिजे रे. अजित बोलतो, हो, आणि आबा उगत विचार करत बसतील ना की आपण कसे काय आलो नाही, आणि जायचंच म्हटलं तर आपण राणी वहिनीसाठी काहीतरी खायला घेऊन जाऊ. मग त्याच निमित्ताने विचारू ना आपण की रिपोर्टचं काय होतंय. रत्नाई बोलते, मालती, भाऊजी तिथं असतील आणि तू जर नाही आली तर त्यांना राग येईल ग. मी काय म्हणत होते, तू पण जरा आली असतीस आमच्या बरोबर तर. मालती बोलते, येते मी. उर्मिला बोलते, नाही आई मी येत, मला नाही यायला जमणार. विक्रांतला बरं वाटत नाहीये, त्याचा आत्ताच फोन आला होता, तो घरी यायला निघालाय, त्याच्यासोबत मी इथंच थांबते. मालती बोलते, बरं ठीक आहे, आम्ही जातो मग. चला. अजित घरामध्ये जातो, एक डबा पिशवीमध्ये टाकतो आणि तो हॉस्पिटलला जातो. सर्वजण हॉस्पिटलमध्ये घरून निघून जातात. उर्मिला घरातच राहते. इकडे इंद्रा हॉस्पिटलमध्ये येतो आणि बघतो तर राणी अश्विनी बरोबर बोलत बोलत बेडवरून उठलेली असते. तो आल्या राणीला बेडवर बसवतो आणि अश्विनीला म्हणजे चिकूला रूमच्या बाहेर पाठवतो आणि ती बोलतो, तू काय माझी साधीसुधी मैत्रीण नाहीयेस, मला जीव लावणारी नाही, माझा जीव वाचवणारी मैत्रीण आहेस. आणि खरं सांगू, डॉक्टर जेव्हा बोलले ना की तुझ्या बाबतीत आम्ही काही सांगू नाही शकत, तेव्हा मी किती घाबरलो होतो. यावर राणी बोलते, अहो सर, घाबरायचंय काय त्यात, हुकुमाची राणी आहे मी, यातल्या थोड्या थोडक्या गोष्टींनी मला काही होत नाही. आणि झालं तरी असं बोलतात. इंद्रा राणीच्या तोंडावर हात ठेवतो. इंद्रा बोलतो, राणी आत्ता बोललीस, पुन्हा कधीच बोलणार नाहीयेस, प्लीज, मला तो हवेस, आय नीड यू. राणी इंद्राचा हात हातात घेते आणि बोलते, कशासाठी सर? मी जर नसले तर काय फरक पडणार आहे? इंद्रा बोलतो, तुला नसेल पडत, मला पडतो. मला माझी मैत्रीण आयुष्यभर माझ्यासोबत हवी आहे, लवकर बरी हो. राणी बोलते, बरीच आहे मी सर. इंद्रा बोलतो, खरंच? हा मग
अहो असा मैत्रीचा हात हातात असताना कोणाला पण बरंच वाटेल ना. इकडे फोनवर बोलत बोलत आबा राणीच्या रूम मध्ये चाललेले असतात. चिकू त्यांना बोलते, आबा थांबा, जाऊ नका. आबा बोलतात, का? चिकू बोलते, ते आतमध्ये ना महत्वाचा विषय सुरू आहे. कसला विषय? अहो आबा आतमध्ये ना तो विषय म्हणजे साफसफाई सुरू आहे. ठीक आहे, मी बाजूने जाईन. तिच्या तब्येतीची चौकशी करायला नको का? अहो आबा राणी आता मस्त आहे आणि तर आता तिचा आनंद ओसंडून वाहत असेल. अरे काय झालंय काय? अहो आबा तुम्हाला किती प्रश्न पडतात. मी सांगते ना, इथेच थांबा, आता जाऊ नका. एवढ्यात घरातील बाकीचे येतात. मालती बोलते, तुम्ही काय इथे थांबलाय, चला. आबा बोलतात, मलाही तोच प्रश्न पडलाय. चिकू बोलते, आता दादू आणि राणीला पर्सनल स्पेस हवी होती ना, म्हणून त्यानेच सांगितलं मला बाहेर थांबायला. अजित बोलतो, हा मग तसं असेल तर सगळ्यांनी बाहेरच बसूया, त्यांना तासभर तर वेळ लागेलच ना. हो ना चिकू? यावर सर्वजण हसतात. मालती बोलते, हसतेस काय, मूर्ख आहेस का तू? काही बोलतेस, हॉस्पिटल आहे. काय चाललंय काय तुझं? चिकू बोलते, माझं कुठे काय चाललंय, दादूचं चाललंय ना. आणि मम्मा प्लीज नेहमीप्रमाणे तू दादूचा राग माझ्यावर नको काढूस. मालती बोलते, गप्पा बस, काडीची अक्कल नाही तुम्हाला. चला आता. इकडे राणीने इंद्राचा हात हातात घेतलेला असतो. इंद्रा बोलत असतो, राणी हा मैत्रीचा हात कधीच नाही सुटणार. राणी बोलते, कधीच नाही. एवढ्यात मालती तिथे येते आणि ती बघते तर दोघांचे हात एकमेकाच्या हातात असतात. मालतीला बघून दोघे आपापला हात मागे घेतात. मालती बोलते, टेस्ट ना तुझ्या, आधी काहीतरी खाऊन घे. अजित डबा दे. राणी बोलते, मी खाईन नंतर. इंद्रा बोलतो, नाही नंतर कशाला, खाऊन घे आत्ताच. राणी बोलते, अहो सर थोड्या वेळाने काय फरक पडणार आहे, तुम्ही सगळे गेला ना की मी नंतर खाते. इंद्रा बोलतो, खूप काय होतं, टेस्ट करण्याच्या 1 तास आधी खायचं असतं, खाऊन घ्या आधी. राणी बोलते, अहो सर पण. आबा बोलतात, राणी इंद्रा बरोबर बोलतोय, खाऊन घ्या आधी. अजित राणीला डबा देतो. राणी डबा उघडून बघते तर त्यामध्ये फक्त पिठाचा गोळा असतो. सर्वजण त्या डब्याकडे बघत राहतात. रत्नाई बोलते, अरे अजित हा कुठला डबा आणलास तू? अजित बोलतो, ओट्यावरच आणलाय आई. अरे अजित किचन टेबलवर 2 डबे ठेवले होते रे, त्यातून तुला हाच डबा सापडला वय? एक काम पण धड करत नाहीस बघ, उगाच तुला डबा आणायला सांगितला. राणी बोलते, जाऊ द्या रत्नाई, चुकून झाला असेल त्यांच्याकडून, है ना. असंही मला काय भूक नाहीच आहे. इंद्रा बोलतो, असं कसं काय, भूक नाही म्हणजे काय, खायचंच नाहीये का तू काय? मी एक काम करतो, मी इथून कुठून तरी घेऊन येतो टिफिन तुझ्यासाठी. अश्विनी बोलते, नाही नको, तू बस ना इथंच, मी जाऊन येते. मालती बोलते, कोणीच जायची गरज नाहीये, ती म्हणते ना तिला भूक नाहीये. मग? चिकू बोलते, मम्मा ती नाही म्हणते म्हणून तिला उपाशी ठेवायचं का? मी पटकन जाऊन घेऊन येते ना. अजित बोलतो, चिकू थांब, मी घेऊन येतो. आपण एवढा मोठा घोळ घालून ठेवलाय ना, माहितीये ना, मी जाऊन आणते. मालती बोलते, चिकू अगं तू जाऊन येणार कधी? चिकू बोलते, अगं मम्मा मी गाडीने जाणार आहे ना, लवकर येईन ना परत. मी नाही म्हणाले ना चिकू, तू थांब इथेच. अगं मम्मा तू का चिडतेस, मी राणीच्या काळजीसाठीच म्हणते ना. आबा बोलतात, चिकू मी ड्रायव्हर पाठवतो. चिकू मनातच बोलते, अरे यार आता ड्रायव्हर कशाला, मी जर बाहेर पडले तर मला मंदारला भेटता आला असतं, चांगला चान्स मिळाला होता. चिकू राणीला बोलते, राणी मला सांग, मी जर डबा आणला तर तू जेवण करशील ना? हो म्हण ना यार, हे बघ मला डबा आणताना ना मंदारला भेटता येईल, प्लीज प्लीज. राणी बोलते, आबा मी काय म्हणते, अश्विनी एवढं म्हणते तिला जायचंय डबा घ्यायला तर जाऊ द्या ना. नाही म्हणजे ड्रायव्हर दादांना थोडी माहिती आहे आपल्या किचन मधलं काही, त्यांचं पण अजित दादांसारखं नको व्हायला, त्याच्यापेक्षा अश्विनी घेऊन येईल डबा. आबा बोलतात, बरं ठीक आहे, जाऊ दे तिला. अश्विनीला आबाने परवानगी देतात. राणी आणि अश्विनी हसत असतात. मालती बोलते, घ्या तुमची सून बघा कशी दात काढते, टेस्ट आहे ना हिची, पण हिला त्याचं काहीच पडलेलं नाहीये. चिकू बोलते, मम्मा तो टेस्टचा लोड नको घेऊ, कारण राणीचे सगळे रिपोर्ट ना नॉर्मल येणार आहेत, मी जाते. चिकू डबा आणायला निघून जाते. इकडे घरी विक्रांत चिडलेला असतो. तो बोलत असतो, हा म्हातारा मला कसा बोलू शकतो? उर्मिला आतापर्यंत त्या म्हाताऱ्याने मला एक फुटी कवडी दिली नाही आणि माझ्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करतो. अरे नाही करत तुमच्या फॅक्टरीत मनापासून काम नाही करत. उर्मिला त्याला बोलते, विक्रांत अरे असं चिडून काय होणार आहे, शांत हो जरा. विक्रांत बोलतो, का शांत हो मी, का शांत हो? उर्मिला त्यांनी कायम आपला आतापर्यंत पान उतारा केलेला आहे, कधी मान नाही सन्मान नाही. तो इंद्रा फॅक्टरीमध्ये माझा पान उतारा करायला बसलेलाच असतो. काय कर्तृत्व आहे त्याचं? त्या म्हाताऱ्याचं पोरग आहे म्हणून त्या खुर्चीत बसलाय, कष्टाने मिळवल्यासारखा माज करतो. सगळ्यांसमोर माझ्यावर आरोप केले, सगळ्यांनी मजा घेतली. आपल्या समाधानाची एक तरी गोष्ट घडते का तिकडे? उर्मिला बोलते, अरे पण तू असा मनस्ताप करून घेऊन काय होणार आहे, शांत हो ना. बोलू दे मला उर्मिला, कित्येक वर्षाचं साठवून ठेवलंय मी, आज तो गजा आला ना म्हणून जेलमध्ये जाता जाता वाचलोय मी.
तो इंद्रा तर वाटच बघतोय माझ्या विरोधात कधी पुरावे भेटतात आणि कधी जेलमध्ये घालतोय मला. इतक्या वर्षात केलेली मेहनत सगळे घोळ त्या राणीमुळे समोर आलेत. उर्मिला बोलते, हो ना, ती राणी या घरात आल्यापासून प्रॉब्लेम क्रिएट झालेत. तीच आपल्या मार्गातला काटा आहे. ती राणी एकटी नाही, इंद्रा सुद्धा तेच करतोय. दोन्ही काट्यांचा काटा काढायची वेळ आली उर्मिला. तो इंद्रा माझ्या समोर आला ना की माझं डोकंच फिरतं. त्या इंद्रामुळे मी आतापर्यंत किती भोगलंय. तो इंद्रा कमी की काय म्हणून आता ती राणी आली आणि ती डोक्यावर बसली. उर्मिला, आपण त्यांना संपवण्याचा किती प्रयत्न केला पण त्यांचं नशीब बलवत्तर ठरलंय. राणीच्या लग्नात इंद्राला संपवायचे ठरवलं, मग कड्यावरून ढकललं. परवा फॅक्टरीत पाठवला माणूस पाठवला, तिथं पण वाचला. आणि आता हे फॅक्टरीत चांगले अडकले होते पण तिथूनही बाहेर पडले. उर्मिला बोलते, हो ना विक्रांत, आपल्याकडून काहीतरी गडबड झालेलीच आहे. पण आता इथून पुढे शांत डोक्याने पुढची पावलं टाकावी लागणार आहेत आपल्याला. विक्रांत बोलतो, आता शांत बसून करायला वेळ नाहीये. मी डाव टाकलाय. इंद्रा हॉस्पिटलमधून घरी निघणार पण थेट वर जाणार. उर्मिला बोलते, तू नक्की काय करणार आहेस? विक्रांत बोलतो, इंद्राच्या गाडीला ट्रक उडवणार आहे. हे बरोबर तिथंच उभी राहून अश्विनी ऐकत असते. विक्रांत बोलत असतो, त्याचा शेवटचा अध्याय सुरू झालाय. सगळी तयारी झाली आहे, माणसं तयार आहेत, गाडी तयार आहे. फक्त इंद्रा हॉस्पिटलमधून निघणार. आज काय व्हायचं ते होऊ देत, पण मी इंद्राला संपवणार. हे ऐकून अश्विनीला मोठा धक्का बसतो. तिच्या हातातून डबा खाली पडतो. डब्याच्या आवाजाने उर्मिला आणि विक्रांत अश्विनीकडे बघतात. विक्रांत बोलतो, चिकू, तू तू कधी आलीस? उर्मिला बोलते, हो ना, तुम्ही आलात. समजलंच नाही, काही आवाज नाही, काय नाही. राणीला डबा घ्यायला आलात ना तुम्ही इथे? काय मदत हवी आहे का? बोला ना अश्विनी ताई. अश्विनी बोलते, गप्प बसा वहिनी. बाद झालं, तुझी गोड बोलायची नाटकं ना बंद कर. बाद झालं तुमचं चांगुलपणाचं ढोंग. तुमचं मी ना सगळं ऐकलंय. एवढ्या खालच्या तराला कशी काय जाऊ शकता यार तुम्ही? वेट वेट वेट, म्हणजे आतापर्यंत जे दादूवर अटॅक झाले ते तुम्ही दोघांनी केलेत? ते ऍक्सिडेंट कधी घडलेच नव्हते. ही सगळी कटकार असताना तुम्ही रचली होतीत ना? बोला ना. विक्रांत बोलतो, हे बघ चिकू, तुला वाटते तसं काही नाहीये. तुझा काहीतरी घोळ झालाय. तू आमच्याबद्दल गैरसमज नको करून घेऊस. चिकू बोलते, गैरसमज ना, गैरसमज तर याआधी माझा झाला होता. पण जे मी आता माझ्या डोळ्यांनी बघितले आणि कानाने ऐकले ना, त्याने माझे गैरसमज क्षणात दूर झालेत. उर्मिला बोलते, अश्विनीताई, अहो तुम्ही जरा शांत व्हा. तुम्हाला वाटतं तसं आमच्या मनात काय नाहीये. अश्विनी बोलते, तुमच्या मनात ना फक्त घाण आहे. आणि फक्त मनच नाही, तुम्ही माणूस म्हणायच्या पण लायकीचे नाही आहात. मला खरंच लाज वाटते. आम्ही सगळेजण तुमच्यासाठी एवढ्या प्रेमाने वागलो यार, पण तुम्ही ना प्रेमाने वागायच्या लायकीचेच नाही आहात. काय रे विक्रांत दादा, आम्ही घरातल्या सगळ्यांनी तुमच्यावर किती विश्वास ठेवला होता यार. काय रे, तुला आबांनी मुलगा मानलं होतं ना? अरे हिचा राग रुसवा सगळं त्यांनी इग्नोर केलं. आजपर्यंत जसं आबांनी आम्हाला ट्रीट केलं ना तसंच तुम्हालाही केलंय. पण तुमच्या मनात किती पाप होतं ना ते आज मला कळलं. काय, माझ्या दादूला आणि राणीला मारायला निघालात ना? आत्ता मी तुम्हाला नाही सोडणार. तुमचं सगळं खरं रूप मी सगळ्यांसमोर आणणार म्हणजे आणणारच. विक्रांत बोलतो, हे बघ चिकू, तुझ्या विक्रांत दादाला त्याची बाजू मांडायची तरी एक संधी दे. चिकू बोलते, तू गप्प बस. तू माझा कोणीच नाहीयेस आणि तुझ्या या घाणेरड्या तोंडातून ना मला चिकू अशी हाक पण मारू नकोस. उर्मिला बोलते, अश्विनी ती, अहो एवढा रागराग नका करू, आम्हाला एकदा बोलायची संधी तरी द्या. हे बघ चिकू, ऐक माझं, शांत हो. विक्रांत बोलत बोलत चिकूकडे निघालेला असतो. अश्विनीला कळतं की आता आपल्याला विक्रांत धरणार आहे. अश्विनी तिथून पळ काढते. तिच्या मागं विक्रांत आणि उर्मिला दोघंही पळत येतात. चिकू हॉलमध्ये येते आणि तिचा पाय घसरतो आणि ती पडते. विक्रांत पाठीमागून येऊन तिला पकडतो. चिकू विक्रांतच्या हाताला चावते आणि ती स्वतःला सोडून घेते आणि पळून जाते. चिकूच्या मागं उर्मिला पळते. उर्मिला चिकूला पकडते. चिकू उर्मिलाही ढकलते आणि चिकू पुढे पळत जाते. चिकू येऊन गाडी चालू करते आणि पुढे निघून जाते. विक्रांत जोरात ओरडतो, चिकू! उर्मिला ही जर गेली ना तर आपलं सगळं भांडं फुटेल आणि आपण जेलमध्ये जाऊ. उर्मिला बोलते, अरे पण तू आता चिडचिड करून काय होणार आहे? तुला 1000 वेळाला सांगितलं होतं जरा हळू बोलत जा. भिंतींनाही कान असतात, पण नाही. बघितलंस तुझ्या अशा मोठ्या बोलण्यानं काय होऊन बसलंय ते. विक्रांत बोलतो, अगं तू गप्प बस पहिली. मला शिकवणं बंद कर. आता काय करता येईल हे बघायला पाहिजे आपल्याला. इकडे इंद्रा बोलत असतो, सगळे तुझे रिपोर्ट नॉर्मल असायला पाहिजेत. आबा बोलतात, इंद्रा काळजी करू नकोस, सगळे रिपोर्ट तिचे नॉर्मलच येतील. मला खात्री आहे काही होणार नाही तिला, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मालती मनातच बोलते, उलट हिला काय ना काय झालं ना तर बरंच होईल. सुंटी वाचून खोकला जाईल. ही राणी नावाची अडचण इंद्राच्या आयुष्यातून कायमची निघून गेली तर तो माझ्यासाठी खूप मोठा आनंद असेल. एवढ्यात डॉक्टर येतात. इंद्रा त्यांना विचारतो, काय रिपोर्ट आहेत, कसे काय आहेत, काय प्रॉब्लेम तर नाही ना? डॉक्टर बोलतात, हो हो हो, किती प्रश्न विचारताय.
सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, रिपोर्टनुसार काही प्रॉब्लेम नाहीये. मालती म्हणतच बोलते. वाचली कार्टी, मी वर गेल्याशिवाय काय माझाही कार्टी पिच्छा सोडत नाही. आबा बोलतात, चला आता आपण बाहेर थांबूया, राणीच्या तब्येतीची आता काळजी करायची काही कारण नाहीये. इकडे उर्मिला बोलत असते, विक्रांत त्या अश्विनीला काही करून थांबव, नाहीतर आपली वाट लागेल. विक्रांत बोलतो, अगं उर्मिला हो, मलाही काही सुचत नाही काय कसं तिला थांबवते. तू आता काही कर, पण त्या मूर्ख मुलीला अडव. तू जर असं नाही केलंस ना तर आपल्या दोघांना खडी फोडायला जावं लागेल. विक्रांत बोलतो, नाही नाही उर्मिला, मी ही वेळच येऊ देणार नाही. तो त्याचा फोन काढतो आणि ट्रक ड्रायव्हरला फोन करतो आणि बोलतो, मी तुला सांगितलं होतं की इंद्रा हॉस्पिटलच्या बाहेर निघाला की त्याला ट्रक खाली चिरडायचंय, पण आता टार्गेट चेंज आहे. चिकू घरातून बाहेर निघाले, आधी तिला उडवायचंय. लवकरात लवकर निघ. चिकू आत्ता स्कूटीवरून इथून निघालीये, तिला अशी उडव की ती थेट देवाघरी जायला हवी. तो ट्रक ड्रायव्हर बोलतो, ओके साहेब. इकडे चिकू हॉस्पिटलमध्ये चाललेले असते, पण विक्रांत बोललेलं काही तिच्या डोक्यातून जात नसतं. विक्रांत बोललेला असतो, आज काही झालं ना तरी इंद्रा देवाघरी जाणार म्हणजे जाणार. एवढ्यात एक ट्रक चिकूच्या पाठीमागे येतो आणि आजचा भाग आहे ते संपतो.